रेमंड कंपनीतील कामगारांनी वेतनवाढीसाठी संपाचा मार्ग अवलंबला आहे। 31 मार्च 2020 ला झालेल्या करार संपुष्टात आल्यानंतर 4 वर्ष उलटून गेले तरी पगारवाढीचा निर्णय अजूनही प्रलंबितच आहे। त्यामुळे यवतमाळमधील रेमंड युको डेनिम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे। यवतमाळमधील रेमंड युको डेनिम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत 31 मार्च 2020 चा वेतन करार संपला। नवीन करार 1 एप्रिल 2025 ला होणे अपेक्षित होता, परंतु 4 महिने उलटूनही वेतनवाढीचा निर्णय झाला नाही। त्यामुळे कामगारांमध्ये प्रचंड असंतोष आहे। कामगारांचे म्हणणे आहे की कंपनीने तातडीने वेतनवाढ करार करावा, तसेच संपादरम्यान निलंबित केलेल्या 6 कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे, शिवाय संपाच्या काळातला पूर्ण पगार द्यावा अशी त्यांची मागणी आहे। कामगार आयुक्त राहुल काळे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतही कोणताही तोडगा निघालेला नाही। आता हा विषय वरिष्ठ व्यवस्थापनाशी चर्चेसाठी पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे। त्यामुळे येत्या काही दिवसात या संपावर तोडगा निघेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सर्व रेमंड युको डेनिम प्रायव्हेट लिमिटेड यवतमाळ येथील सर्व कामगार आहोत आणि आमचा जो वेतनाचा करार आहे तो 1 एप्रिल 2024 पासून प्रलंबित आहे। जवळपास 16 महिने पूर्ण होत आलेले आहे आणि याच्यासाठी आमची जी प्रातिनिधिक संघटना आहे रेमंड कामगार संघ आणि व्यवस्थापनासोबत त्यांची चर्चा सुरू होती, पण आतापर्यंत काहीही तोडगा निघालेला नाही आहे। त्याच्यामुळे सर्व कामगारांचा आक्रोश आहे आणि या आक्रोशामुळे 21 जुलैला संप पुकारण्यात आला आणि हा जो संप आहे हा कोणत्याही विरोधी पक्षाच्या संघटनेने पुकारलेला नाही आहे। हा कामगारातर्फे आक्रोशामुळे घडलेला हा संप आहे। तरी पण आम्ही सांगू इच्छितो तुम्हाला की आम्ही सर्वजण प्रोडक्शन सुरू करायला तयार आहोत, पण आमचे जे प्रमुख मागण्या आहेत ते मागण्या व्यवस्थापनाने मान्य करावे। विशेष म्हणजे जे पहिली मागणी आहे, मागच्या करारामध्ये 7,250 रुपये आम्हाला वाढीव वेतन देण्यात आलेला होता। या करारामध्ये 7,250 रुपयापेक्षा आम्हाला जास्त वाढीव पगार पाहिजे आणि या संपादरम्यान ज्या 6 कामगारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे त्या 6 कामगारांना परत कामावर घेण्यात यावे, ही आमची दुसरी प्रमुख मागणी। आणि संपाचा जो कालावधी झालेला आहे, आज जवळपास 5वा दिवस आज सुरू आहे, या संपाच्या कालावधीचा आम्हाला पगार पण देण्यात यावा, ही आमचे 3 प्रमुख मागण्या आहेत। आणि एक महत्त्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो की यवतमाळ जिल्हा हा जो आहे इथं कोणतेही मोठे उद्योग नाही आहे। रेमंड ही सर्वात मोठी इथं फॅक्टरी आहे आणि या फॅक्टरीमध्ये जवळपास परमनंट वर्कर, ज्युनियर स्टाफ, सिनियर स्टाफ आणि कॉन्ट्रॅक्ट लेबर पकडून जवळपास 3000 लोक डायरेक्टली इथं एम्प्लॉईड आहेत आणि त्यांच्यावर अवलंबून त्यांचे परिवार आहेत आणि यवतमाळची जे बाजारपेठ आहे ते पण पूर्ण रेमंडवर अवलंबून आहे। म्हणून जवळपास 25 ते 30 हजार लोक या कंपनीवर अवलंबून आहे। याचे गांभीर्य लक्षात घेणं आवश्यक आहे। तर म्हणून आम्ही व्यवस्थापनाला अपील करतो की हे सर्व मुद्दे लक्षात घेऊन त्यांनी लवकरात लवकर त्यांनी तोडगा काढावा। आणि जर आमचं म्हणणं तर हे आहे की हे तिन्ही मागणे जर लेखी स्वरूपात देत असन तर आम्ही आजच्या आज 26 तारखेला द्वितीय पाळीमध्ये आम्ही प्लांट चालू करायला तयार आहोत। कामगारांच्या मागण्या न्याय असल्याचं कामगार संघटनेचं म्हणणं आहे। आता वरिष्ठ व्यवस्थापन चर्चेतून समाधानकारक तोडगा काढतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।